गोष्टी पुस्तक गाडी आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मी बोललोय की आम्हाला घ्यायचं त्याचं काही सांगितलं नाही. निष्ठा शब्द तुमच्या मनात म्हणला आणि आपल्या धर्माला देखील जर करू घेतले भगवंतीकडे सुटून शकता. मग आम्ही पण आकडा वाढल्या आम्ही पण आकडा रवींद्र म्हणायचे ते इकडं बघा हो तिथं पण मला संस्कार जास्तीत पारवाला त्याच्या कुणाला सांगितलं होतं ते त्यामुळे गाडी बैल असेल गाडी बैल गाडी चांगली चालली का आवाज काय करायचं गोंगट ठेवलं गोंगट पुढे धावला चाकाला नाकाला घालून एक जण कुठे मोठे असणारे जगातले असणारा महापुरुष ही विषय कधी किती दिवस झाले हे जन्म बघायची 45 मिनिटांमध्ये बोलताय तेवढं बोलून जीवनात कसं सुरू करावं अरे देवळात देव नाही हे देव आहे आणि देव कशात माशात देव आहे काळा तो एकाची धर्म हे गाडगे बाबा आम्हाला केलेल्या त्या महामानवाचा जन्म ऐका 23 फेब्रुवारी 1876 ह्या तारखेला गाडगे बाबाचा जन्म झाला. गाडगे बाबाचं पूर्ण नाव आहे सांगितलं देवजी युवराजी आणि असणार जाणूकर जेवणाजी त्यांच्या वडिलांचं नाव आहे त्याचं नाव देवजी आडनाव जाणूकर आणि अमरावती जिल्ह्यामध्ये शेरगाव नावाच्या गावामध्ये त्या मानवाचा जन्म झाला. जन्म झाले तर बाबा कसे होते जन्मताच असणारे कसे होते वैरागी त्यांच्या अंगात दिसत होतं गोरखान असणारं शरीर लट्ट असणारं शरीर ताकदवान शरीर असल्यामुळं त्यांचे जे वडील होते जेवणाचे त्यांना दारू पेशन होतं दारू पेट असल्यामुळं दारू कोणाचं सांगत नाही याच्या अगोदर जेवढे दारू पेले झाले पैसे झालेली आणि ते आपल्या परीक्षा समाजामध्ये जन्मावले परीक्षा शब्दामध्ये आपण ग्रामीण भागातल्या ओळखी म्हणतो तुम्हाला काय म्हणतात गोष्टी आणि भाषणीय भाषामध्ये पुन्हा एक शब्द झालेला कारण तिसरा शब्द नाथ महाराजांना रामायणामध्ये तिसरा शब्द परिचय म्हणतात दोन्ही एक म्हणतात पुन्हा गोष्टी शब्द वापरलेला आहे हे शब्द रजक शब्द वापरलेला आहे सगळ्या समाजाचं मलिन झालेला कपडा धुण्याचं काम किती भागेला तुमचे कपडे असे धुणे स्वच्छ करून द्यायचे. संतांचं जीवन कसं आहे गाडगे बाबा म्हणले अरे निष्ठे कपडे धुण्यापेक्षा रस्ते तुम्ही असणाऱ्या कपड्यासाठी स्वच्छ करावे. गाडगे बाबा हातात घरात घ्यायचा स्वतः हात गाव गल्ली फागलेल्या लोकांची झाडाची झाडू संतांचे संतांचे रस्ते त्या रस्त्यात समाजात गाडगे बाबाला आणि ते गाडगे बाबा त्यांची वडील आधी झाल्यानंतर अत्यंत गरिबी होती. देवजीला घेऊन त्यांच्या आईचं नाव शकुबाई शकुबाई दाखवून ह्या गावाला आल्या भावाचे राहिल्या भावा दाखला अगदी चांगला होता. आता इथं काय चाललेलं आहे तुमच्या समोर येऊ शकत तुम्ही तुमच्याकडे पैसे श्रीमंत होते त्यांच्या असणाऱ्या मामाचं रामचंद्र भानला होतं चंद्रभान मामाकडे जाणी दुका जाणी घोडी सर्व काय होते. मामाचे घरात असताना देवजीला घेऊन शकुबाई पुढं घोडचा झोपा झालेला गोळ्यामध्ये आले तर मामाच्या कोळीशी लग्न झालं कोणाचं देवजीचं वगैरे आता गाडगे बाबाचं त्यांच्या धर्मपत्नीचं नाव आहे कुंती कुंती पार्वत्या पत्नीचं आईचं नाव होतं आणि या सुद्धा बाईचं नाव कुंती असा आपला इतिहास अंगामध्ये भक्तीची ओढ होती कोरस वर्गाला करायची हिंदूचे काही पोरं हरिजनाचे काही पोरं गाडगे बाबा काय करायचं मंदिरात भोजन करायचं मंदिरात येऊया कोण याला मंदिरात नाही भोजन केलं तर घोडा सुंदराची मामाची घोड गाडगे
पंचमीची आवड होती आणि डोळ्याकडे गेले ते दुसरे भक्त पडलं शेंडा आणि आवड भक्त पडलं शिकायला लागले कोणाचे पुढे गुरु शुक्राचार्याचे त्याने सांगायचं जीव घेऊ नये देवाचं नाव घेऊ नये जीव मूर्ख आहे देवाला काही अक्कल नाही गुरु शिकवायची कारण की हिरणे कशुप दाखवत स्वतः नाम घेऊन जीवाचे हिरणे कशुप देवाचं नाव घेऊन ज्ञानाला दुःखी करायचा फाशी द्यायचा म्हणून शेंडा आणि आवड भक्त पडला म्हणायचे देव मूर्ख आहे भक्त करायला म्हणते कैसा हे देवराव कैसा हे देवराव त्याचा कृपाळू स्वभाव अरे देवाचा स्वभाव कृपाळू आहे देव कृपाळू आहे देव कसा नाही सगळे वर्गाला भक्त करायला काय केलं तसे की बाबा लहानपणापासून त्या ठाकूरबाई बाबाच्या घरी जात असताना पोरायला म्हणजे हे बोल करायचे उपवास करायचे थोडं सोडून मामाची असणारी जमीन होती जमीन काय सावकार जमीन काही पैशात दान पडलेली होती सावकार घालण्याकरता मामा काळे मामा एवढ्या पाण्यात 10-15 असणारी कॉलेज वस्तू राखूची ते आले भाऊ घेऊन सावकाराला मामाच्या रामात जाणार काय घरी असेल ते गाडी बाबाचं देवजी नावाचा पोरगा भ्रष्ट पुष्ट हातात पाठी घेतली 2-3 रेघा फटके झाला असेल आमच्या नावाने लागलो हे दिवस कसा तुम्हाला अतिशय दिवस मार याने जेव्हा सप्त आहे मला दुसऱ्यानं सांगितलं सप्त्यामध्ये अशी बरोबर असते थोडीचे दिवस आजचा काय वेळेचा कोपऱ्या टाकलेला माणूस बरायला होतं त्याला हिवाळ्याला वगैरे सगळे घेतली होती हे नजर लागायला काही बघून महाराज तेव्हा ते आवडले आवडले लाईट मूवी झालं तिथं काय वाटले दुर्ग खाली पडला एवढं लहान असतो हे कोण सांगायला इतकी आहे भागून होती कोण तसे काटे मामा होते मला तुम्हाला काय सांगा काटे मामा 3-4 जण ते राजूवर एक फाट्याला मोकळे गेले लगे भाई आम्हाला सांगितलं ते सावकार पैसे भरलेले असणारे पाव त्याचा हिशोब लावा गावाला लगे सावकार तिरके सावकार म्हणल्यावर बापरे काय मुगाय गोष्ट मला मी चंद्रभान नावाचा भाषा आहे मला देव मुली म्हणतात मुंची म्हणते ते मला गावाला ते मला यायला दे वाटते वाढू दिलं तो गाडीची समाप्ती बोला असं पाकवले पाहिजे सर्व आहे काय मला इकडे नागा करू मला कोणाला मारायला पाहिजे महाराजाला हाणायला पाहिजे सर्व हे ठीक आहे बरोबर नाही म्हणले आता तू काय करतो लग्न झाले बाबा काय लागलं